काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांवर काय कारवाई होणार? काँग्रेस नेते 7 जणांची कुंडली घेऊन हायकमांडला भेटणार आहेत। काँग्रेसची मतं फुटल्यानं मवियाची नाचक्की होण्याची शक्यता आहे। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईची दाट शक्यता आहे। काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांचा 7 आमदारांवर संशय आहे। सत्ताधाऱ्यांना मतदान करणाऱ्या त्या आमदारांवर लवकरच हकालपट्टीसारखी कारवाई होण्याचीही दाट शक्यता आहे। काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांवर काय कारवाई होणार? काँग्रेस नेते 7 जणांची कुंडली घेऊन हायकमांडला भेटणार। काँग्रेसची मतं फुटल्यानं महाविकास आघाडीची नाचक्की। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या फुटलेल्या 7 मतांमुळे महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला। ज्या क्षणी निकाल जाहीर झाला त्या क्षणापासून महाराष्ट्र प्रदेशच्या काँग्रेस नेत्यांनी फुटीर आमदारांची माहिती काढण्यास सुरुवात केली आहे। जिशान सिद्दीकींना काँग्रेसच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपमधूनही काढण्यात आलंय। शिवाय इतर फुटीर आमदारांची माहिती गोळा करण्यात आली आहे। यात इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, अमरावतीचे आमदार सुलभा खोडके, वांद्रे पूर्वचे आमदार जिशान सिद्दीकी, देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर, जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल या आमदारांची नावं पुढे आली आहे। फुटीर आमदारांमध्ये दहशत बसेल अशी कारवाई करण्याची ग्वाही नाना पटोले यांनी दिली आहे। वरिष्ठांना आम्ही हे कळवलेलं आहे आणि लवकरच हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं, पार्टीशी बेईमानी केली, पार्टीशी गद्दारी केली, अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल। आताच हायकमांडला हा सगळा रिपोर्ट आम्ही सादर केलेला। काँग्रेसचे आमदार फुटले त्यामुळे काँग्रेसनं आता आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा टोला भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी लगावला। काँग्रेसने आत्मपरीक्षण केलं पाहिजे। आता तर काँग्रेस आत्मपरीक्षण करेल, पण याचा अर्थ बघा तुम्ही, काल आमची युती भक्कम आहे, महायुतीत आमचे 9च्या 9 जागा आल्या, याचा विचार आता त्यांनी केला पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं हाच विश्वास महाराष्ट्राच्या जनतेचा सुद्धा आहे। एकही आमदार फुटला नाही, आमदार फुटणार नाही। विधान परिषदेमध्ये मतं फुटल्यानं काँग्रेस हवेतून जमिनीवर आल्याचा घरचा आहेर काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी काँग्रेसला दिला। निवडणुकीसाठी प्रचंड तयारी करावी लागते, पक्ष म्हणून करावं लागते, महाविकास आघाडी म्हणून करावी लागेल, उमेदवार म्हणून करावे लागेल, मेहनत करावी लागेल। महाविकास आघाडीला सुद्धा, उमेदवारांना सुद्धा, त्या पक्षाला सुद्धा एक व्यवस्थित कार्यकर्त्यांची सांगड काढावी लागेल। निश्चितपणे जर हे सगळं घडलं, त्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने घडल्या, विधानसभेच्या निवडणुकीची तयारी, तर लोकसभेपेक्षाही अधिक चांगले निकाल महाराष्ट्राला विधानसभेला पाहायला मिळतील। काँग्रेस आमदारांनी सत्ताधाऱ्यांच्या पारड्यात मतं टाकल्यानं सोपा वाटणारा विजय पराभवात रूपांतरित झाला। लोकसभा निवडणुकीमध्ये जी प्रतिष्ठा आणि जे मनोबल काँग्रेसनं गमावलं होतं ते फुटीरांमुळे गमावण्याची वेळ काँग्रेस पक्षावर आली आहे। विनोद राठोडसह विकास मिरगणे, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।